आणि ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। भाजपची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता आहे। आजच ही यादी येण्याची शक्यता आहे। दिल्लीमधील वरिष्ठ नेते फडणवीसांसोबत ऑनलाईन चर्चा करणार आहेत। दिल्लीमधील सूत्रांची ही माहिती आहे। आजच ऑनलाईन चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी थेट दिल्लीमध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, अगदी बरोबर आहे निखिला। खरं तर गेल्या 4 दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे की भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर महाराष्ट्रातले नेते चर्चा करतील। पण सध्या आचारसंहिता लागलेली आहे आणि वेळ देखील कमी आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये असून व्यस्त आहेत ते, कारण अनेक जागांवरचा तिढा जो आहे तो सुटलेला नाही आणि वेगवेगळे नेते जे आहेत ते येऊन फडणवीस यांना भेटतायत। त्यामुळे 4 दिवसांपूर्वीच खरं तर ऑनलाईन एक बैठक होण्याची शक्यता होती। मात्र पुढच्या 24 तासांमध्ये म्हणजे आज रात्रीपर्यंत देखील देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीनं भाजपचे जे हायकमांड आहेत किंवा जे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीतले त्यांच्याशी संपर्क साधू शकतात, संवाद साधू शकतात आणि त्यानंतर महायुतीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या नावांवर कदाचित शिक्कामोर्तब होऊ शकतं आणि आज रात्री देखील किंवा उद्या सकाळी ही यादी जाहीर केली जाऊ शकते। आपल्याला माहिती आहे पहिला टप्पा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, ज्यामध्ये गडकरींचा नागपूर मतदारसंघ आहे, रामटेक आहे, म्हणजे विदर्भातले अनेक मतदारसंघ आहेत। त्यामुळे खरं तर भाजप कार्यकर्ते असतील किंवा महायुतीचे सगळे कार्यकर्ते असतील यांची खरं तर म्हणजे ते प्रतीक्षा करतायत यादीकडे। त्यामुळे आज यादी प्रसिद्ध होते का हे बघावं लागणार आहे। धन्यवाद विनायक। संदीप, एकूणच माहितीबद्दल। तर